महिला दिनानिमित्त जो प्रस्ताव आणला त्याबद्दल मी अध्यक्षांचं मनापासून खूप आभार मानते व महिलांना न्याय मिळाला आणि महिलांचे प्रश्न या ठिकाणी विधानसभेच्या माध्यमातून या ठिकाणी चांगले धोरण आखले जातील अशी या ठिकाणी आशा व्यक्त करते। छत्रपती शिवरायांच्या युगपुरुष घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ हातात तलवार आणि राजदंड घेऊन प्रजेचे रक्षण करणारी आणि न्याय देण्याची जगातील सर्वोत्तम व्यवस्था उभी करणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, अज्ञानाच्या अंधकारातून स्त्रियांना बाहेर काढणाऱ्या, विद्येची ज्योत प्रज्वलित करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना मी नमस्कार करते। आणि 8 मार्च महिला दिनानिमित्त या ठिकाणी माननीय माजी मुख्यमंत्री आदरणीय शरद पवार साहेबांनी 1994 साली पहिले सर्वंकष महिला धोरण लागू केले आणि या धोरणामध्ये खऱ्या अर्थानं महिलांना अधिकार प्रदान करण्याचं, महिलांचं सुद्धा राजकारण समाजकारणामध्ये काम असताना त्यासोबत राजकारणामध्ये सुद्धा त्यांचा सहभाग वाटला पाहिजे, त्यांना सुद्धा काम करण्याची संधी मिळाली पाहिजे म्हणून ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल किंवा महानगरपालिका असेल आणि 1994 साली त्यांनी 30% आरक्षण महिलांना दिलं। परंतु आज महाराष्ट्रात जवळपास 50% आरक्षण महिलांना त्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळत आहे। त्यामुळे आज आपल्याला माहीत आहे सरपंचचे सरपंच असो, त्या ठिकाणी पंचायत समितीचे सभापती असो की या ठिकाणी नगरपालिकेची महापौर असो, यांना खऱ्या अर्थानं निर्णय क्षमतामध्ये प्रक्रियेमध्ये भाग घेण्याची, काम करण्याची आणि समाजकारण करत असताना त्या ठिकाणी या संस्थेमध्ये काम करत असताना त्यांना त्या ठिकाणी काम करण्याची संधी उपलब्ध दिली म्हणून आज या ठिकाणी राजकारणामध्ये आपण बघतो की या संस्थेमध्ये महिला काम करत आहेत। त्यासोबतच त्यावेळेस एक निर्णय घेतला की आपण बघतोय की संपत्ती ही फक्त पुरुषांच्याच नावाने राहत होती, परंतु त्या ठिकाणी कुटुंबाच्या संपत्तीमध्ये मुलींचा समान वाटप असला पाहिजे आणि महिलांचं नाव म्हणजे आईचं नावसुद्धा त्या ठिकाणी त्या याच्यामध्ये असलं पाहिजे म्हणून त्यावेळेससुद्धा निर्णय घेतला गेला आणि आजसुद्धा आपण बघतोय की मुलगा असो की मुलगी असो या संपत्तीमध्ये त्यांना समान वाटा देण्याचं काम खऱ्या अर्थानं त्या काळामध्ये पहिल्या धोरणामध्ये घेतलं म्हणून आज या ठिकाणी महिलासुद्धा या ठिकाणी आर्थिक सक्षम झाल्या, त्यांच्या माध्यमातून त्यांनासुद्धा न्याय मिळाला असं मला असं वाटतं। कारण अनेक क्षेत्रामध्ये महिला काम करत होत्या, त्या ठिकाणी शिक्षणाच्या माध्यमातून प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक याच्यामध्ये काम करत असताना परंतु संरक्षण दलात महिलांना त्या ठिकाणी काम करण्याची संधी नव्हती, परंतु सन्माननीय पवार साहेबांनी त्या ठिकाणी महिलांना सुद्धा त्या ठिकाणी संरक्षण दलात अधिकार म्हणून प्रवेश देण्याचं काम केलं। आजही आपण बघतोय की विमान असेल किंवा संरक्षण दल असेल या ठिकाणी महिला उत्तमपणे काम करत आहे, म्हणजे त्यांना संधी मिळालं त्या संधीचं सोनं करण्याचं काम आज या ठिकाणी या महिला करत आहे। त्यासोबतच याचा वसा पुढे नेण्याचं काम खऱ्या अर्थानं राज्याला दिशा देणारे क्रांतिकारी निर्णय त्यावेळेस घेतले गेले आणि पुरोगामी धोरणाचा वारसा समर्थपणे पुढे नेण्याचे आणि त्याला खऱ्या अर्थाने गती देण्याचे राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचेही अत्यंत मोलाचे योगदान आहे। कारण आपल्याला माहीत आहे की दादांनी महिलांच्या कल्याणकारी योजनेसाठी अर्थसंकल्पात नेहमीच भरीव निधीची तरतूद केली आहे आणि धोरक योजनासुद्धा राबवल्या आहे। कारण शेवटी आपण योजना आखतो, परंतु आर्थिक योजना आखत असताना त्याला जेपर्यंत आपण आर्थिक सहकार्य करत नाही, आर्थिक त्या ठिकाणी निधी देत नाही तेपर्यंत त्या योजनासुद्धा राबवल्या जात नाही। परंतु स्वर्गवासी अजितदादा त्या ठिकाणी मंत्री असताना त्यांनी त्या ठिकाणी या योजनेसाठी भरीव निधी प्राप्त करून दिला आणि त्या निधीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आज महिलांना काम करण्याची संधी मिळत आहे आणि त्यातून त्या सक्षम होण्याच्या मार्गावर लागलेला आहे। खऱ्या अर्थानं आज आपल्याला मला सांगत असताना सांगावं वाटते की ग्रामीण भागातली शहरी भागातली महिला असो या प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं काम करत होत्या, परंतु या ठिकाणी बचत गटाची योजना आणली आणि बचत गटाच्या योजनेच्या माध्यमातून खऱ्या अर्थ महिलांचं संघटीकरण झालेलं आहे। आज आम्ही म्हणतोय की महिला ह्या संघटित झाल्या पाहिजे, सक्षम झाल्या पाहिजे। महिला खऱ्या अर्थानं सक्षम आहे, पण त्यांच्या हातामध्ये जेव्हापर्यंत पैसा येत नाही त्यापर्यंत त्या आर्थिक सक्षम होत नाही, तेपर्यंत खऱ्या अर्थानं त्या सक्षम होऊ शकत नाही। परंतु आज मला या ठिकाणी अभिमानानं सांगावं असं वाटतं की बचत गटाच्या माध्यमातून आज अनेक महिला ह्या संघटित झालेल्या आहे, एकत्रित आलेल्या आहे आणि बचत गटाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आर्थिक व्यवहारसुद्धा चांगल्या पद्धतीने करत आहे आणि त्या पैसे जमा करणे, बचत गटाचा उद्देश फक्त पैसे जमा करणे नाही तर विचाराची देवाणघेवाण करणं, त्यातून आर्थिक व्यवहार करणं आणि त्यातून छोटे मोठे उद्योग तयार करणं आणि त्या उद्योगाच्या माध्यमातून त्या बाकीच्या महिलांच्या हाताला सुद्धा काम देणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे। आणि त्या माध्यमातून आज महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी
आपल्या या ठिकाणी ग्रामीण भागातली महिला असो की त्या ठिकाणी मेघासारख्या मेघासारख्या आदिवासी विभागातली महिला असो किंवा अनेक क्षेत्रांच्या माध्यमातून या ठिकाणी बचत गट चालू झाले आणि बचत गटाच्या माध्यमातून महिला छोटे मोठे उद्योग करत आहे आणि या उद्योगाच्या माध्यमातून मुलांना मुलींना शिक्षणाच्या माध्यमातून त्याची कुटुंब सक्षम करत आहे. त्या ठिकाणी निर्णय क्षमता तिच्यामध्ये वाढली आहे. बँकेमध्ये महिला जात नव्हती, आज बँकेमध्ये महिला झाली आहे, तिला व्यवहार कळायला लागलेला आहे आणि त्यातून छोटे मोठे उद्योग चालू करत आहे आणि ते उद्योगाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं ती सक्षम होत आहे. परंतु हे उद्योग चालू करत असताना खऱ्या अर्थानं अनेक अडचणी निर्माण होतात. अनेक वर्षापासून महिला बचत गट काम करतात, छोटे मोठे उद्योग करतात, पण त्यांना मार्केटिंग मिळत नाही. आणि मार्केटिंग जेव्हा आपण म्हणतोय की मार्केटिंगच्या माध्यमातून त्याला शासनाच्या माध्यमातून अनेक वेळा कार्यक्रम घेतले जाते आणि ते वर्षातून 2 किंवा 3 कार्यक्रम घेतले जात होते आणि त्यातून त्यांच्या वस्तू विकल्या जात होत्या, त्यातून त्यांचं काही उद्योग काही पुढे जात नव्हते. परंतु शासनाने या ठिकाणी निर्णय घेतला. आजही महाराष्ट्रामध्ये काही काही ठिकाणीमध्ये माझ्या जिल्ह्यामध्ये अमरावती शहरामध्ये 2 त्या ठिकाणी मॉल तयार केले, छोटे छोटे मॉल आहे, पण त्यातून सगळ्या महिलांना त्या ठिकाणी न्याय मिळत नाही. म्हणून शासनाने आज या ठिकाणी ज्या ग्रामीण भागातल्या महिला आहेत त्यांच्यासाठी बचत गटाच्या महिला आहेत, त्यांचे छोटे मोठे उद्योग आहेत, त्यासाठी त्यांनी आता या ठिकाणी उमेदच्या माध्यमातून त्या ठिकाणी उमेद मॉल तयार करण्याचा निर्णय घेतला. त्याबद्दल मी शासनाचे मनापासून अभिनंदन करते. आता सध्या 13 तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये या ठिकाणी मॉलची निर्मिती होणार आहे. परंतु मला वाटते महाराष्ट्रामध्ये सगळंच, कारण बचत गट हे संपूर्ण महाराष्ट्रात असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी उमेदचे मॉल तयार झाले पाहिजे. माझ्या अमरावती जिल्ह्याचा सुद्धा या ठिकाणी प्रस्ताव आहे. सगळ्यात पहिला प्रस्ताव आला होता, परंतु त्याला मान्यता मिळाली नाही, काही कारणं समजली नाही. म्हणून अमरावती जिल्ह्याचं सुद्धा जागा उपलब्ध आहे, प्रस्ताव आला आहे, त्याला सुद्धा मान्यता द्यावी अशी या ठिकाणी विनंती करते. आणि त्यासोबतच बचत गटाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी फिरता निधी देत होतो, परंतु त्यासोबत देत असताना आज शासनाने निर्णय घेतला की या ठिकाणी बचत गटाच्या मुख्यमंत्री महोदयांनी निर्णय घेतला की बचत गटाला 5 लाखापर्यंत आपण कर्ज देणार आहे आणि ते बिनव्याजी देणार आहे, जेणेकरून ज्या महिलांनी छोटे मोठे उद्योग चालू केले ते उद्योग प्रगतीपथावर गेले पाहिजे, त्या उद्योगाच्या माध्यमातून महिलांच्या हाताला काम मिळालं पाहिजे. म्हणून या ठिकाणी 5 लाखापर्यंतचं कर्ज देण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्याबद्दल शासनाचं मी मनापासून अभिनंदन करते. खऱ्या अर्थानं महिला आर्थिक सक्षम होतील असं या ठिकाणी सांगते. त्यासोबतच DPDCच्या माध्यमातून सन्माननीय पालकमंत्री बावनकुळे साहेबांनी या ठिकाणी आमच्या DPDC मधून 1500 बचत गटांना 1 लाख रुपये निधी देण्याचं काम केलेलं आहे, तो मंजूर केलेला आहे. मी त्याबद्दल सुद्धा पालकमंत्री महोदयांचं मनापासून अभिनंदन करते की या ठिकाणी DPDC मधून आपण 1 लाख एक बचत गटाला देणार आहे. यावर्षी 1500, पुढच्या वर्षी 2500 असा त्यांनी निर्णय घेतलाय. त्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी नाविन्यपूर्णमधून जे पैसे मिळतील त्यातून खऱ्या अर्थानं महिला सक्षम होतील असं मला वाटते. त्यासोबत आरोग्याच्या सुद्धा योजना या ठिकाणी लावत आहे. आज आपण बघतोय की महिला स्वतःकडे लक्ष देत नाही, आरोग्याकडे लक्ष देत नाही. म्हणून शासनाने त्या ठिकाणी अनेक शिबिरं आयोजित केले, गावागावामध्ये जाऊन या ठिकाणी आरोग्याच्या तपासण्या केल्या आणि या तपासण्या केल्यामुळे या ठिकाणी आज आपल्याला माहिती आहे की महिलांमध्ये आपला दुखतं का, आपला आजार काय आहे, त्याच्यावर औषध कोणतं घेतलं पाहिजे या माध्यमातून शिबिराच्या माध्यमातून माहिती मिळते. परंतु आज मला या ठिकाणी सांगायचं वाटतं की आज आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त कॅन्सर हा महिलांमध्ये झाला आहे आणि हे कॅन्सरचं प्रमाण इतकं वाढत आहे की त्यामुळे त्या ठिकाणी ते कुटुंब त्या ठिकाणी आर्थिक विवेचनात आहे. म्हणून मला शासनाला विनंती आहे की आपण त्या ठिकाणी त्यांचं ऑपरेशन करतो, कॅन्सर असो किंवा लिव्हरचं असो किंवा त्या ठिकाणी किडनीचं असो, याचे ऑपरेशन करतो. ऑपरेशन केल्यानंतर त्याला औषधी देतो, परंतु तेव्हा जो घरी जातो त्याची आर्थिक परिस्थिती डावलली असते, म्हणून औषधीसाठी सुद्धा पैसे राहत नाही. म्हणून उत्पन्नाची थोडीशी अट घालून, कमीत कमी उत्पन्नाची अट घालून त्या ठिकाणी येणाऱ्या पुढच्या आयुष्यासाठी, पुढच्या त्याच्या जीवनासाठी आपण औषधाची व्यवस्था शासनाने करून द्यावी अशी या ठिकाणी शासनाला विनंती करते, जेणेकरून महिला दिन आहे, बोलू तर त्या महिलांना काही बोलायला आपण महिलांना, जेवढ्या महिलांना बोलू द्या. 4 वाजता आपल्याला ती चर्चा सुरू करायची आहे. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी या योजनेसाठी आपण सुद्धा लक्ष घालावं आणि त्यांच्यासाठी तरतूद करावी अशी या ठिकाणी विनंती करते. त्यासोबतच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या शेती करणाऱ्या महिला आहे, बांधकाम करणाऱ्या महिला आहेत, वीटभट्टी चालवणाऱ्या काम करणाऱ्या महिला आहे आणि त्याची घरकाम करणाऱ्या या महिला असंघटित होत्या. परंतु त्यांचं संघटन करून आज शासनाने नवीन योजना आणल्या आणि संघटित महिला कामगारांचं या ठिकाणी योजना आणून त्यांना संघटित करून त्या ठिकाणी त्यांच्यासाठी, त्यांचं कुटुंब चालवण्यासाठी, कारण ती महिला शेतमजूर असेल, शेती करणारी असेल, बांधकाम विटभट्टीवर काम करणारी असेल की घरकाम करणारी असेल, दिवसभरापासून सकाळपासून संध्याकाळपर्यंत जाते. जेव्हा तिची काही अडचण आली तेव्हा तिच्या कुटुंबावर आघात होतो. म्हणून या ठिकाणी शासनाने जी कामगारांसाठी जी योजना आणली त्याबद्दल मी शासनाच्या मनापासून अभिनंदन करते. ते राबवल्या गेले पाहिजे प्रॉपर असं या ठिकाणी सांगते. त्यासोबत
त्यासोबतच मुलींच्या शिक्षणासाठी सुद्धा या ठिकाणी शासनाने 1ली ते 12वीपर्यंत शिक्षण आपण दिलं, परंतु आज अशी परिस्थिती आहे, ग्रामीण भागातल्या खूप गरीब परिस्थिती पण खूप हुशार मुलं असतात, त्यांना शिक्षणासाठी पैसे राहत नाही, आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे त्या ठिकाणी शिक्षण घेऊ शकत नाही. म्हणून यासाठी शासनाने उच्च शिक्षण शुल्क माफी योजना आणली आणि त्या माध्यमातून आज आपल्याला सांगावंसं वाटते की अनेक कुटुंबातली मुलं IAS अधिकारी झालेले, क्लास 1 अधिकारी झाले, MPSCच्या माध्यमातून त्या ठिकाणी नोकरीवर लागले आहे आणि त्यातून खऱ्या अर्थानं ते सक्षम कुटुंब होत आहे. याबद्दल सुद्धा मी शासनाचे अभिनंदन करते. त्यासोबतच मागच्या वेळेस शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली आणि याच्यामध्ये आपण 1500 रुपये देऊन ऐतिहासिक निर्णय घेतला, परंतु याचा फायदा जर खऱ्या अर्थानं मिळाला असेल तर आमच्या शेतकरी महिला असेल, शेतमजूर महिला असेल, कारण आमची शेती ही आपण म्हणतोय की शेती आपला भारत हा शेतीप्रधान देश आहे, परंतु आमच्या भागातली काही शेती आहे की ही निसर्गावर अवलंबून आहे. कधी जास्त पाऊस कधी कमी पाऊस, उत्पन्नाचं त्या ठिकाणी गॅरंटी राहत नाही. परंतु आज शासनाने निर्णय घेतला की त्या शेतमजूर शेती करणाऱ्या महिला आहेत त्यांना 1500 रुपये महिना त्या मिळतो की त्याच्या कुटुंबाला तो आधार होतो आणि त्यातून खऱ्या अर्थानं त्या उपयोग त्या खऱ्या अर्थानं त्या महिलांना झाला असं मला वाटते. त्यासोबतच आता एक सगळ्यात महत्त्वाची प्रश्न म्हणजे समस्या निर्माण झाला आहे की ती एकल महिलांसाठी, जी विधवा आहे, परिपक्व महिला आहे, तिचं जे इतकी अडचण आहे की ती 27, 28, 30 वर्षे जेव्हा ती विधवा होते किंवा तिला नवऱ्यानं सोडून दिलं, त्यांची लहान लहान मुलं असते, त्यांच्या शिक्षणासाठी सुद्धा पैसे राहत नाही, उपजीविका कशी साधावी यासाठी सुद्धा तिचे अडचणी असते. म्हणून या ठिकाणी एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरण तयार करण्याचं मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी सांगितलं आहे. मला वाटते हे धोरण आखताना 2 मिनिटं फक्त आखणार आहे आणि त्याच्यामध्ये मला असं वाटते एकल महिला आहे त्यांचा आपण निश्चितच त्या ठिकाणी त्यांची माहिती घेऊन त्यासाठी त्या पद्धतीने धोरण आखावं अशी या ठिकाणी करते. त्यावरच महिलांवर अत्याचार अन्याय वाढत आहे, त्याचं संरक्षण मिळण्यासाठी सुद्धा कायदा कडक करण्याची गरज आहे आणि कडक कायदा करावा, शक्तीसारखा कायदा आणावा, तेव्हाच महिलांना संरक्षण आणि त्या ठिकाणी अत्याचार अन्याय होणार नाही याची सुद्धा शासनाने जबाबदारी घ्यावी. त्यासोबतच एक महत्त्वाचा विषय आहे की आम्ही म्हणतोय की ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, महानगरपालिका 50% आरक्षण आलं आहे, त्याचप्रमाणे विधानसभा आणि लोकसभेमध्ये सुद्धा महिलांना 33% आरक्षण द्यावं, जेणेकरून महिलांना सुद्धा काम करण्याची संधी मिळेल आणि त्यातून महिलांच्या विचारांना आणि त्या माध्यमातून काम होईल असं त्या ठिकाणी मी आपल्या मुख्यमंत्री महोदयांना सांगते. आणि शेवटचं एवढंच बोलते, ती आहे म्हणून हे विश्व आहे, ती आहे म्हणून घराला घरपण आहे, ती आहे म्हणून नात्यात जिवंतपण आहे, तिचा सन्मान करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक महिला सुरक्षित, सन्मानाने आणि योग्य संधीचे वातावरण देण्यासाठी आपण प्रयत्न करूया. आजच्या या महिला प्रस्तावाच्या महिला दिनानिमित्त मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद अध्यक्ष महोदय.